नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 14 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत कसा असेल हा काळ मीन राशीच्या लोकांसाठी. खास करून मकर संक्रांतीचा सण झाल्यानंतर कसे जातील हे दिवस मीन राशीच्या लोकांसाठी. कोणत्या गोष्टी होतील, कोणत्या घटना घडतील, काय करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मीन राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मीन राशीचे संपूर्ण राशी भविष्य. मित्रांनो, जानेवारी महिना सुरू झालेला आहे आणि जानेवारी महिन्याच्या नवीन वर्षाचा पहिला सण असतो मकर संक्रांतीचा सण. हा मकर संक्रांतीचा सण आणि याच्या नंतरचे दिवस कसे जातील मीन राशीच्या लोकांसाठी. मीन राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने हा काळ मीन राशीसाठी लाभदायी आहे की नाही हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, मीन राशीच्या लोकांचं प्रेमी जीवन या आठवड्यात किंवा या काळात रोमॅन्टिक असणार आहे. तुम्ही अविवाहित असाल तर तुमची आवड निर्माण होऊ शकते. अशा एखाद्या व्यक्तीकडे लक्ष ठेवा. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत ते त्यांच्या पार्टनरच्या जवळ येऊ शकतात. बोलून तुम्ही तुमच्या भावना चांगल्या प्रकारे शेअर करू शकतात. तुमचं कनेक्शन अधिक दृढ करण्यासाठी मनापासून संभाषण करा. तुमच्या जोडीदाराच्या गरजांची जाणीव ठेवा. मीन राशीचे लोक ऑफिसमध्ये चांगल्या प्रगतीची अपेक्षा करू शकतात. तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात आणि त्याचा आत्मविश्वासाने स्वीकार करणं महत्त्वाचं आहे. तुमची समस्या सोडवण्याची कौशल्य सहकाऱ्यांना आणि वरिष्ठांना प्रभावित करतील. नेटवर्किंगमुळे भविष्यात नवीन संधी मिळतील, त्यामुळे सक्रिय राहा. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. चांगले परिणाम मिळवण्यासाठी चांगला दृष्टिकोन ठेवा. या काळात मीन राशीच्या लोकांनी पैशाचं व्यवस्थापन करताना काळजी घ्यावी. तुमच्या बजेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. अनावश्यक खर्च टाळा. तुमचे उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग शोधण्याचा विचार करा. सावधगिरीने पुढे जा. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी नीट संशोधन करा. योग्य नियोजन करून तुम्ही आर्थिक स्थैर्य राखू शकता. भविष्यातील संधीची तयारी तुम्ही करू शकता. या काळात आरोग्याची काळजी घ्यावी. तणाव कमी करण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत ध्यान किंवा योगा करावा. निरोगी आहार खाणं आणि वेळापत्रक राखणं गरजेचं आहे. शारीरिक हालचाली जास्तीत जास्त होऊ द्या. हे होतं मीन राशीचं मकर संक्रांतीनंतरचं संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.